मी शिवणकाम करते तर माझ्याकडे भरपूर सारे मोठे मोठे तुकडे उरलेले असतात ब्लाऊज पीसचे, किंवा कोणतेही फॅब्रिक असेल तर त्या फॅब्रिकपासून आपण जोडधंदा म्हणून एक बिझनेस त्यामध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता। किंवा तुम्हाला ब्लाऊज येत नसेल तर त्या ब्लाऊज व्यतिरिक्त तुम्ही असे कामे करू शकता, तेही तुमच्या घरातल्याच कापडामध्ये, किंवा साडीचे फॅब्रिक असेल किंवा कोणतेही। आता इथं अखंड तुकडा घेतलेला आहे आणि जे फार्मशीट आहे ते त्यामध्ये टाकून घेतलं। तुम्ही अखंड न घेता 2 तुकडे सुद्धा घेऊ शकता। आता दोन्ही याच्यावरती शिलाई मारून घेतली आणि अशा तिरप्या लाईन ओढून घ्यायच्या आहे आणि त्या पूर्ण तिरप्या लाईनवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण तिरप्या लाईन ओढायच्या आणि पूर्ण भागावरती शिलाई मारायची आहे। आता प्लेन फॅब्रिक जर असेल तर तुम्ही वेगळा कलर घ्यायचा आहे, तसाच कलर घ्यायचा नाही, त्यावरती आता ग्रीन कलर येते तर पांढरा कलर घ्यायचा, असा वेगळा कलर घ्यायचा आहे। आणि पूर्ण भागावरती शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या विरुद्ध पुन्हा अशा लाइनिंग ओढून घ्यायच्या आहे आणि त्याच्या विरुद्ध परत शिलाई मारायची आहे तशाच, म्हणजे ती एक बॉक्सची डिझाइन तयार होईल आणि त्यामध्ये कडकपणा येतो। तर पूर्ण भागावरती शिलाई मारून घ्यायचा। तुम्ही इथे अंदाजे सुद्धा मारू शकता। जर तुम्हाला डायरेक्ट मारायचे असेल, तुमचा हात बसलेला असेल स्टिचिंगमध्ये, तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा इथे मारून घेऊ शकता। आता मी इथे जरी लाइनिंग ओढल्या होत्या तरी मी इथे डायरेक्ट मारून घेत आहे, कारण माझा हात बसलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण भागावरती शिलाई मारून घ्यायची आहे। खूप बनवायला सोपं आहे, अगदी सहजपणे होतं, लगेच होतं, 5 मिनिटांमध्ये तयार होतं। तर याचा तुम्ही स्वतः बिझनेस करायचा आहे, हे तुम्ही स्वतः सेल करायचं तुमच्या मार्केटमध्ये, सोसायटीमध्ये। आता मला फक्त सोसायटीच्या ऑर्डर येत असतात, ज्या ब्लाऊज व्यतिरिक्त मी घेत असते आणि त्यातून सुद्धा 30 रुपये, 20 रुपये, 50 रुपये असे छोटं मोठं, जेवढं मोठं असेल तेवढं मोठी तुम्ही प्राईस ठेवायची। कपड्यावरती आहे, आपल्याला शिवणकामातील उरलेला कपडाच इथे वापरायचा आहे, म्हणून आपल्याला प्राईससुद्धा तशीच ठेवायची आहे। कारण आपण 0 रुपयामध्ये आपण पैसे कमवतोय, फक्त आपली मेहनत देतोय। तर तुम्हाला ब्लाऊज येत नसेल तर तुम्ही हा व्यवसाय तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। तर बाजूला आपल्याला पट्ट्या लावायच्या आहे। पट्ट्या इथं तुम्ही 2.5 ते 3 इंच घेऊ शकता। मोठी पाइपिंग बनवायची आहे। आता तुम्ही मला विचारता हा व्यवसाय कुठं आहे, पत्ता कुठं आहे? तर मैत्रिणींनो, हा पत्ता वगैरे काही नाही, तुम्ही स्वतः करायचं आहे आणि स्वतः विकायचं आहे। तुम्ही स्वतःचा मालक व्हायचं, स्वतः बनवायचं आणि स्वतः सेलिंग करायची आहे। तुम्ही भरपूर सारे बनवून ठेवायचे आणि एका छोट्या मोठ्या मार्केटमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तिथे जाऊन याची विक्री करू शकता। जसे तुम्ही भाजीपाला विकता तसा याचा विक्री करायची आहे। बरेच लोक आहे जे बाजारमध्ये येतात, त्यांच्या वस्तू घेऊन येतात आणि विकतात। आपल्याला कामाची लाज नाही, आपण काही चोरी करत नाही, आपण कष्ट करत आहोत, तर कामाची लाज बाळगायची नाही। तुम्हाला जर खरंच पैसे कमवायचे असेल, स्वतः एक व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही लाज न बाळगता असे काम करायचे आहे। लोक नाव ठेवणारे ठेवतील, पण ते आपल्या घरामध्ये आणून आपल्याला खाऊ घालणार नाही, हे मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार आपण आपले काम पुढे सुरू ठेवायचं आहे। तर बघा, सुंदर असं आपलं आसन तयार झालेलं आहे। पावसाळ्यामध्ये असे भरपूर लागतात आणि हे सुकायलाही एकदम पटकन सुकतात आणि धुण्यासाठी सुद्धा सुयोग्य आहे। तर तुम्ही अशा पद्धतीचे पायदान तयार करून विक्री करायची आहे। धन्यवाद।